तर थोडं स्पीडअप घ्या. विनंती करतो बॅटिंग संघ. विनंती करतो एकदा पुन्हा एकदा. बॅटिंग संघ बॅटर पाठवा. कोण संघ? धन्यवाद रोशनजी पाटील सर आणि कुणाल जाते सर. चला बॅटर्स इन ॲक्शन नक्कीच पाहायला मिळतील. बिग फाईट बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई नक्कीच पाहायला मिळणार आहे. 6 षटकांचा मात्र नक्कीच सामना, 6 ओव्हरचा मात्र नक्कीच खेळ खेळला जाईल. येस सलामी जोडी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या खरं तर मॅचमध्ये अफलातून खरं तर फलंदाजी केली होती. लेफ्ट आर्म बॅट्समन कोण विसरलं खरं तर खेळाडूला. त्याच्याबरोबर नक्कीच अजून एक विस्फोटक आणि विध्वंसक नक्कीच खेळाडू इन ॲक्शन नक्कीच पाहायला मिळतोय. ग्रामीण धमाका बिग बॅश 70-70 नक्कीच एक मोठी स्पर्धा भिवंडी आणि ठाणे रायगडमध्ये एक मानाची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून नक्कीच स्पर्धेकडे पाहिलं जातं. आणि आता सुद्धा मला नक्कीच तेच म्हटलं होतं फिल्डिंग काय संघाने की आम्हाला काय तर उत्सुकता लागली होती या काय तर स्पर्धेची. कारण एक मोठी स्पर्धा आपल्या सर्वांच्या मध्ये नक्कीच भेटीला येत आहे. थोडं स्पीडअप करा. त्यांचा नक्कीच विनंती करतो. येस इन ॲक्शन मध्ये नक्कीच पाहायला मिळतोय स्क्रीनवरती 70-70 ग्रामीण धमाका बिग बॅश 70-70 ही मध्ये नक्कीच मोठी स्पर्धा 17 मार्च to 22 मार्च याच मैदानावरती याच खेळ तर खेळपट्टी नक्कीच याच मातीमध्ये नक्कीच खेळला जाईल हा खेळ. एक दर्जेदार क्रिकेट. येस गेम इज ऑन. पंचांचा इशारा. काउंट डाऊन सुरू. 3, 2, 1 अँड लेट्स प्ले. टीमला देऊया बेस्ट ऑफ लक. स्ट्राईक इन वरती कुमार मात्रे नॉन स्ट्राईक इन वरती मागच्या सामन्याचा हिरो हेमंतला बाद आहे. गेम इज ऑन. पहिलाच बॉल समोर स्ट्रेट हिट. व्हाट अ स्ट्रोक. बॉल चाललाय बोरलाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल मध्ये धमाका आलाय फलंदाज कुमारच्या बॅट मधून. हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. जबरदस्त स्ट्रोक. ज्या दिशेनं बॉल आला त्या दिशेनं बॉलला काय तर धाडून दिलं. अर्जुन वरती काय तर वार होता. कुमारचा बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. मागची मात्र काय तर फलंदाजी मध्ये नक्कीच कोण विसरेल. त्याच्या बॅट मधून 4 चौकार 2 षटकार काही सिंगल न काय तर टीमला पुढे नेलं. त्यानंतर मात्र नक्कीच मॅच फिनिश केली होती षटकार टोकून. कुमार मात्र नक्कीच याही मॅच मध्ये तेच काम करताना पाहायला मिळालंय. पहिल्याच बॉल मध्ये स्वागत केलंय अर्जुनाचं आणि अकाउंट ओपन केलं 6 धावेनं. षटकार टोकला गेलाय स्ट्रेट हिट समोर. पहिल्याच बॉल वरती 6 धावेनं काय तर अकाउंट ओपन केलाय. श्रीकाश केलाय. बॅटिंग करा संघ नक्कीच आपण पाहत आहे. शिवचिरोबा कोण संगम आणि पहिल्याच बॉल वरती धमाका होता. स्ट्राईक इन मध्ये कुमार म्हात्रे याचा बॉल ट्रॅक वरती अर्जुनला बाद आहे. अर्जुन बंगर मागच्या सामन्याचा हिरो. हो इन्सर्ट घ्यायचा प्रयत्न. फटका फसलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पकडलाय जेल. मैदानाच्या मध्ये घडलाय काय. षटका ठोकणारा फलंदाज अर्जुन याचा मात्र नक्कीच पलटवार पाहायला मिळाला आणि कुमारचा मात्र नक्कीच संपला गेल. मोठी विकेट टीट फॉर टॅट जसा तसे उत्तर दिलाय. पहिल्या बॉल मध्ये षटकार त्यानंतर कमबॅक होता फिल्डिंग का संघ आणि अर्जुन याचा विकेट क्रमांक 1. अर्जुन नक्कीच बॅक करतोय आपल्या टीमला. पहिल्या बॉल मध्ये 6 सेकंड बॉल वरती अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न. अक्षरशः मध्ये नक्कीच जे झालं खरं तर फेकलं होतं त्या जालामध्ये अक्षरशः अडकला गेलाय. बॅटिंग मध्ये नक्कीच आपण बॅटर पाहिला असेल कुमार मध्ये सलामी वीर. मागच्या सामन्यामध्ये मध्ये नक्कीच चांगली कामगिरी राहिली होती. या सामन्यामध्ये फक्त 6 धावांचा कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीम मध्ये नक्कीच दिला गेलाय. 2 बॉलचा खेळ संपलाय. 1 विकेट 6 धावा. बॅटिंग कर संघ कोणला पाहताय आपण. सेकंड ऑन स्ट्राईक नक्कीच आपण पाहताय. नवीन फलंदाज इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाने नक्कीच दाखल केलाय नमित पाटीलला. नमित पाटील अजून एक खरं तर विस्फोटक खेळाडू. आज मात्र नक्कीच त्याच एक चांगली इनिंगची मात्र नक्कीच टीम शिवचिरोबा कोण संघाला मात्र नक्कीच गरज असेल. राईट ओव्हर द विकेट. तिसरा बॉल पिकलं जाईल. तिसरा बॉल स्लोवर वन. येस लाऊडली अपील. पंचांचा इशारा नकार दिलाय. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉल फेकला गेलाय. 3 बॉलचा खेळ संपला. धावा लागत आपटलावरती बॅटिंग का संघ कोण. 6 धावा 1 विकेट. तिसरा बॉल सुद्धा मात्र नक्कीच अवे फ्रॉम बॉडी
शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न टप्प्यामध्ये देत नाहीये खरं बॉल. त्यांना माहिती आहे खरं टप्प्यामध्ये आले की कोण संघ मात्र नक्कीच षटकार मात्र नक्कीच गाजवणार हे खरं सर्व खेळाडू. नक्कीच आपण पाहिलं असेल मागच्या सामन्यामध्ये हेमंतला पाहिला, त्यानंतर मात्र नक्कीच आपण ऑन अ स्ट्राईक चला मी वीर कुमारला पाहिला. राईट मोड द विकेट. चौथा बॉल फेकला जाईल. चौथा बॉल लॉंग ऑफला खरं फिल्डर आहे डीप मध्ये प्रोटेक्शन दिला गेलाय. सिंगल्स मिळेल खरपाटी सैन्य नक्कीच बॉल ढकलला गेलाय. सिंगल मिळाली अकाउंट ओपन केलं एका धावेनं नमित पाटीलनं 7 धावा लागला स्कोर कार्ड वरती. सुरुवात दमदार झाली होती कारण पहिल्याच बॉल वरती मोठा धमाका पाहायला मिळाला. कुमारच्या बॅट मधून सेकंड बॉल वरती खरं उत्तर होतं अर्जुन याचं. तिसऱ्या बॉल वरती डॉट. चौथा बॉल फेकला एक धाव. केन वरती आता मागच्या सामन्याचा हिरो बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही खरं खेळाडू एक गोलंदाज एक फलंदाज हे मध्ये नक्कीच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मानकरी फुल टॉस होता. फुल टोल वसूल करणारा डीप मिड विकेटच्या वरतून फेकून दिलाय हाय अँड हँडसम फलंदाज हेमंतच्या बॅट मधून तडाखा षटकार. फुल टॉस बॉल होता. फुल टॉस देणार तर सोडणार नाही हे सांगत असताना मैदान शॉट मध्ये मागच्या सामन्याचा हिरो हेमंतच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती आक्रमण 6 धावेनं अकाउंट ओपन केलाय. जबरदस्त हिट जे काम केलं होतं तर मागच्या सामन्यामध्ये तेच मात्र नक्कीच पुन्हा या सामन्यामध्ये नक्कीच करताना पाहायला मिळालाय. हेमंत ऑन स्ट्राईक बॉल ट्रॅक वरती अर्जुन. ओ बॅटची कडा तर अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून देवण्याचा प्रयत्न कट करण्याचा प्रयत्न होता लेटकरचा फटका परंतु बॅटची कडा आणि मग नक्की डॉट चेंडू फेकला गेलाय. 6 बॉलचा खेळ संपलाय बॅटिंग का संघ शिवचिरोबा कोण संघ नक्की जाऊन पोहोचलाय. 13 याकडे होती 1 विकेट बॅटिंग का संघ कोण. सहा बॉलचा खेळ संपलाय 13 लागले तर 1 विकेट. सुरुवात दमदार झाली एक मध्ये नक्कीच विकेट पडल्यानंतर तरी सुद्धा त्या थाटात मध्ये नक्कीच ही सुरुवात करताना पाहायला मिळालाय. मग आपण विचार केला तर हेमंत त्यानंतर नमित त्याचं सेकंड ओव्हर बॉल ट्रॅक वरती इन्व्हाइट केलंय फिल्डिंग का संघ मध्ये नक्कीच आपण पाहत आहे. बेस्ट ऑफ बोर्डची संघाने मध्ये नक्कीच आपण पाहत आहे. सुमितला इन्व्हाइट केलंय बॉल ट्रॅक वरती समोर फलंदाज इनेट नंबर 3 तिसरा क्रमांक त्यांनी नक्की दाखल केला होता. नमित पाटीलला मात्र नक्कीच इन्व्हाइट केलाय. थोडं स्पीडअप घ्या फिल्डिंग का संघ. पॉइंट ट्रॅक वरती सुमित तर समोर फलंदाज नमित पाटीलला पाहत आहे. राऊंड द विकेट फुल टॉस बॉल अडव्या बॅटने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका टप्प्याने खरं तर बॉल उचलला जाईल फेकला जाईल तोपर्यंत फक्त म्हणजे सिंगल या बॉल वरती. फुल टॉस बॉल होता का तर फुल टोल वसूल करता आला नाही या बॉल वरती का तर मोठा फटका येणं गरजेचं होतं. प्रॉपर टायमिंग झाला नाही त्यानंतर डीप मध्ये का तर फिल्डर होता प्रोटेक्शन दिलं होतं त्यानंतर सिंगल मिळाली या बॉल वरती. सिंगल मध्ये नक्कीच बॅटिंग का संघ जाऊन पोहोचलाय. शिवचिरोबा कोण संघ 14 याकडे वरती 1 विकेट. सुरुवात दमदार राहिली परंतु इथून मात्र नक्कीच कमबॅक करावं लागेल फिल्डिंग का संघाला. 14 तर लागलेत 1 विकेट. राऊंड द विकेट समोर षटकार ठोकणार फलंदाज हेमंत. हो पुन्हा एकदा काय तर ऑस्टमच्या अगदी मध्ये नक्कीच जवळून बॉलला मात्र नक्कीच ट्रॅव्हल केला गेलाय. जबरदस्त बॉल आता त्याला पाहायला मिळालाय. चांगला कमबॅक या षटकामध्ये कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च होत्या बॉल ट्रॅक वरती. मागच्या सामन्याचा हिरो अर्जुनने त्यानंतर मात्र नक्कीच एक कमबॅक होता सुमित आणि फिल्डिंग का संघ नक्कीच आपण पाहत आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय याकरता षटकामध्ये धावा खर्च केला 1 सेकंड बॉल करतो फेकलाय डॉट. 14 धावा लागल्यास स्कोरकार्ड वरती 1 विकेट. राऊंड द विकेट बॉल ट्रॅक वरती समोर सुमित नक्कीच पाहत आहे समोर फलंदाज हेमंतला पाहत आहे. चांगला बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. फिल्डर आहे तिथे फटका फसलाय लँड झालाय का तर फिल्डरच्या हातामध्ये मात्र नक्कीच तैनात होता फिल्डर. बालीने पकडलाय जेल आणि एक षटकार ठोकणार फलंदाज हेमंतचा मात्र नक्कीच संपलाय खेळ. अजून एक विकेट मोठी विकेट टीम आपण पाहत आहे. बॅटिंग का संघ कोण. मानकुली आणि राजदुली हे दोन टीमचे कॅप्टन नक्कीच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नक्कीच रिपोर्टिंग करायच्या. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. दोन टीमचे कॅप्टन आमचा आवाज आणि आमच्या कॉम्बॉक्सचा आवाज जर तुमच्या पर्यंत पोहोचायचे तर प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नक्कीच टॉस करायचा. येस चला कानपुरी संघाचा कॅप्टन उपस्थित राहा. मानकुळी संघाचा कारण एक कॅप्टन मध्ये नक्कीच इथं तैनात आहे आमच्या खतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. राजरोली खतर टीमचा कॅप्टन मध्ये नक्कीच उपस्थित आहे. विनंती करतो खतर टीम आपण पाहिलं असेल सेकंड टीम लवकर लवकर या. हे मध्ये नक्कीच इनिंग संपायच्या अगोदर टॉस करणं गरजेचं. युनिट नंबर 4 चौथा क्रमांक नक्की दाखल केलाय फलंदाज आपण पाहत आहे
मंगेश पाटील, नमित पाटील आणि मंगेश पाटील नॉन स्ट्राईक वरती नमितला पाहत आहे. नमित पाटील स्ट्राईक इन वरती मंगेश पाटील. पोस्ट ओव्हर 1 समोर घेतलाय. चांगलं तर फिल्डिंग मध्ये नक्कीच पाहायला मिळाली. फॉल थ्रो मध्ये चांगला कमबॅक. या षटकामध्ये फक्त न फक्त सुमित आणि तर फिल्डिंग या संघाचा मध्ये नक्कीच कमबॅक राहिला आहे. कारण 4 बॉलमध्ये धावा खर्च केला फक्त न फक्त एक विकेट 2 बॉल लगातार मध्ये नक्कीच आपण पाहिलं असेल एक फेकलं होतं हे मध्ये त्याला. त्यानंतर आल्याला तर मंगेशला मध्ये नक्कीच डॉट चेंडू फेकला गेलाय. 4 बॉलचा खेळ संपला या षटकामध्ये. धावा खर्च केला एक. चांगला बॉल चॉप करायचा प्रयत्न. चांगली गोंदाची परफेक्ट यॉर्कर नक्कीच फेकताना पाहायला मिळालाय. लगातार 2 बॉल डॉट. मंगेश पाटीलला तर मध्ये नक्कीच स्तब्ध ठेवलाय मैदानावरती. लगातार 2 बॉल डॉट फेकले गेले. सुमितची तर कमालीचं षटक मॅजिकल स्पेल फेकताना पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये 13 परंतु या षटकामध्ये फक्त फक्त धावा खर्च केला एक विकेट मात्र नक्कीच आपल्या अकाउंट मध्ये ऍड केलाय सुमित याने. जबरदस्त गोंदाची मात्र नक्कीच करताना पाहायला मिळालाय सुमित. पॉईंट ट्रॅक वरती सेकंड ओव्हर नक्कीच आपण पाहत आहे. फक्त न फक्त 14 2 विकेट. सफल होऊन स्लॉट मध्ये फिल्डर आहे त्याच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत ठोकलाय. अंतिम क्षणी अंतिम बॉल वरती मंगेशच्या बॅट मधून हा पाटीलचा पलटवार. बॉल सीमा पार मिळतीलचा येतो षटकार. 5 बॉल मध्ये फक्त न फक्त एक धावा खर्च मध्ये नक्कीच खर्च केली होती. त्यानंतर एक विकेट सुद्धा मध्ये नक्कीच पाहायला मिळाली. परंतु त्यानंतर अंतिम बॉल वरती सफल झाला. स्लॉट मध्ये होता फेकून दिला आउट ऑफ द पार्क. खाऊ कोण तर रिजनच्या वर्तुळमध्ये नक्कीच बॉलला डिलिव्हर केला होता बॉर्डलाईनच्या बाहेर. मंगेश पाटीलचा पलटवार अंतिम बॉल वरती नक्कीच पाहायला मिळाला. 2 षटकाचा वाजवेकी संपलाय. 12 बॉल फेकले गेलेत आणि बॅटिंगचा संघ नक्कीच जाऊन पोहोचलाय. 20 धावा 2 विकेट. नमित पाटील ऑन स्ट्राईक पॉईंट ट्रॅक वरती ज्याने तर पहिले षटक फेकलं होतं. धावा खर्च केल्या 13 एक विकेट. अर्जुनला तर पुन्हा एकदा इन्व्हाइट केलाय. अर्जुन पहिल्या सामन्याचा तर सामनावीर अर्जुनला पाहत आहे. पॉईंट ट्रॅक वरती समोर नमित. मोठा फटक्याचा प्रयत्न बॅटची कडा यष्टनच्या पाठीमाग सोडलाय झेल. पुन्हा एकदा तर चुकी होताना पाहायला मिळालाय. भावेश मात्र नक्कीच चुकी करतोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. कारण जेव्हा तर श्रीलंका विरुद्ध इंडियामध्ये नक्कीच आपण मॅच पाहिली. रोहित मॅन शो तो मात्र नक्कीच मॅच मध्ये पाहायला मिळाला. 4 वरती मात्र नक्कीच सोडले असेल. त्यानंतर 264 मध्ये नक्कीच हे हायस्ट स्कोर मध्ये नक्कीच उभं केलं होतं. एक एक चुकी मध्ये नक्कीच शॉर्ट फॉर्मॅट मध्ये नक्कीच तुम्हाला महागात पडते आणि येणारे काहीतरी काही बॉल मध्ये नक्कीच सांगू देते तुम्हाला. स्ट्राईक इन होती मंगेश पाटीलला पाहताय. 21 धावा 21. चांगला बॉल सन्मान दिलाय परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमध्ये दोनच गोष्टीला सन्मान दिला जातो. एक म्हणजे तर भारतरत्न नक्कीच सचिन रमेश तेंडुलकर आणि सेकंड म्हणजे परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये षटकात ठोकणारा फलंदाज आता मात्र नक्कीच सन्मान देताना पाहायला मिळालाय. पॉईंट ट्रॅक वरती अर्जुनला पाहत आहे. 2 बॉल वरती तर एक धाव खर्च केल्या. धावाला धपटला होती 21 2 विकेट. हो आडव्या पाटण्या वड स्ट्रोक फुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि बॉलला गेलाय वाईलेगच्या वरती गोल. अजून एक ठोकला गेलाय फलंदाज मंगेशच्या बॅट मधून. तडाखा षटकार. एक फाय तर फोल्ड करत मात्र नक्कीच बॉललाईनच्या बाहेर बॉलला तर लँड केलं होतं. सफल झाला. एक फाय फोल्ड केलं त्यानंतर बॉललाईनच्या बाहेर टप्पा होता. तुटून पडला तर मंगेश पाटील. त्यानंतर मंगेश पाटील हा मात्र नक्कीच जवळ जवळ 5 बॉलचा खेळ मात्र नक्कीच खेळतो आणि आपल्या टीमसाठी अद्यापर्यंत 12 धावाचा तर कॉन्ट्रीब्युशन दिला गेलाय. चांगली फटकेबाजी करताना कारण हे फटकेबाजी करणं गरजेचं होतं. कारण कुमार लवकर बाद झाला. हेमंत बाद झाला. त्यानंतर नमित आणि मंगेशची तर फटकेबाजी. 27 धावा. मॅच बॉल मध्ये नक्कीच आपला पाहायला मिळतोय. आवाज झालाय की बॉल तोच घेतला जाईल. 27 धावा 27 लॉस ऑफ 2 विकेट्स. अद्याप 3 बॉलचा खेळ बाकी असेल. पॉईंट ट्रॅक वरती अर्जुनला बाद्या समोर 2 षटकात ठोकणारा फलंदाज मंगेश पाटील. पार्टनरशिपची तर गरज होती. टीम बॅटिंग का संघ कोणला पाहत आहे आणि मैदानाच्या मध्ये नमित पाटील आणि मंगेश पाटील हे मात्र नक्कीच काम मात्र नक्कीच चोख बाजवताना पाहायला मिळत. थोडासा स्पीडअप घ्या फिल्डिंग का संघ विनंती करतो अर्जुन आणि बोरशी टीमला. स्ट्राईक इन वरती मंगेशला पाहत आहे. 27 लागल्यात 2 विकेट. अद्याप 3 बॉल येणं बाकी आहेत. प्रेशर दर्पण सर्व काही तर या बॉल वरती पाहायला मिळालं. एक फटका केल्यानंतर फिल्डिंग मध्ये नक्कीच हलवण्याचं काम पॉईंट ट्रॅक वरती अर्जुनला केलंय. चांगला बॉल सन्मान दिला ऑन साईडला तर खेळायचा प्रयत्न डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल्स मिळाली या बॉल वरती.
चांगला कमबॅक. षटकार केल्यानंतर कमबॅक कसा असावा हे मैदानाच्या आतमध्ये कळतं. अर्जुन या गोलंदाजी मैदानाने सांगून दिलाय. एक धाव मिळाली, एकादमी संघ जाऊन बंद आहे. बॅटिंग का संघ 28 धावा, 2 विकेट. अद्याप 2 बॉल येणे बाकी आहेत या षटकामध्ये. 2 बॉल अद्याप बाकी आहेत. 28 लागलेत. 28, 2 विकेट. 6 ओव्हरचा मात्र नक्कीच हा सामना आपण पाहत आहे. टॉस झाल्यानंतर बॅटिंग कोण संघानं. ओ स्लोवर वन पिक घ्यायचा प्रयत्न. स्वतः खतर गोलंदाज पकडतोय झेल. मैदानाच्या आतमध्ये नमित पाटीलचा संपतोय खेळ. अजून एक मोठी विकेट. स्पीकर पाटीलला नक्कीच इन्व्हाइट केलाय. इनेट नंबर 5 5व्या क्रमांकावरती. कारण नमित पाटील मध्ये नक्कीच बाद झाला. एक मध्ये नक्कीच जे सोडली होती अगोदरच्या बॉलवरती खरं तर एक्स्ट्राने त्यानंतर मध्ये नक्कीच जेलचा खरं तर फायदा उचलायला पाहिजे होता टीम बॅटिंग का संघ नमित पाटीलने. परंतु आता मध्ये नक्कीच मोठी विकेट. नवीन फलंदाज स्पीकर पाटीलला इन्व्हाइट केलाय 5व्या क्रमांकावरती. धावा लागत धपटला होती बॅटिंग का संघ फक्त ना फक्त 28 धावा, 3 विकेट. शेवटचा अंतिम बॉल. कमबॅक राहिलाय षटकामध्ये षटकार केल्यानंतर. कारण 2 बॉलवरती फक्त ना फक्त 1 धाव खर्च केली आणि एक मोठी विकेट. अर्जुन बांगरला पाहत आहे. तर समोर फलंदाज स्पीकर पाटीलला पाहत आहे. राईट मोड द विकेट. अंतिम बॉल. अंतिम बॉल आडव्या पाडण्यात घ्यायचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग झाला नाही. स्वतः गोलंदाज घ्या तर बॉल काहीतरी भाग मिल का भाग ही सिच्युएशन नक्कीच पाहायला मिळाली. शेवटच्या अंतिम बॉलवरती मिळाली सिंगल धाव फक्त ना फक्त. 3 षटकाचा माझा विकेट संपलाय. 18 बॉल फेकले गेलेत आणि 18 बॉल मध्ये धावा कुठल्या गेलेत. 29 धावा, 3 विकेट. बॅटिंग का संघ शिवचिरोबा कोण संघ. पाणी पुरवा मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉलचा खेळ संपला आणि धावा लागत धपटला होती बॅटिंग का संघ आपण पाहत आहे. गावचा संघ आहे. कोण संघ म्हटलं की एक ताकदवर संघ. 29 धावा, 3 विकेट. थोडं स्पीडअप घ्या. 18 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागत धपटला होती बॅटिंग का संघ कोण. 29 धावा, 3 विकेट. अद्याप 3 षटक येणं बाकी असतील. पहिल्या षटकामध्ये 13 सेकंड ओव्हरमध्ये सुमितने काहीतरी कमबॅक करून दिलं होतं. 7 धावा खर्च करत 1 विकेट. पॉईंट ट्रॅकवरती पुन्हा एकदा ते काहीतरी अर्जुनला इन्व्हाइट केलं. धावा खर्च केला 9, 1 विकेट. तिन्ही षटकामध्ये 1 विकेट नक्कीच पाहायला मिळालं आणि 3 विकेट आपण नक्कीच स्क्रीनवरती पाहता. 29 धावा, 3 विकेट. स्ट्राईक इनवरती स्पीकर पाटीलला पाहता येतं पॉईंट ट्रॅकवरती. येस, त्याने खरं तर सेकंड ओव्हर फेकलं होतं. 7 धावा खर्च करत 1 विकेट. सुमितला इन्व्हाइट केलाय. थोडं स्पीडअप करा फील्डिंग का संघ विनंती करतो. चला अर्जुन आणि सुमितला खरं तर विनंती करतो. थोडं स्पीडअप घ्या. 29 लागल्यात, 3 विकेट. स्ट्राईक इनवरती स्पीकर पाटील ज्याने खरं तर पहिल्याच बॉलवरती अकाउंट ओपन केलाय. राऊंड द विकेट पॉईंट ट्रॅकवरती
सुमित या खेळून 7 धावा खर्च करत 1 विकेट मात्र नक्कीच प्राप्त केलं होतं. हो पहिल्याच बॉल आडव्या टाकण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न, चांगला बॉल हाताला गेलाय. राऊंड द विकेट अँगल बनवून तर बाहेरच्या दिशेने मात्र नक्कीच बॉल वळताना चांगली गोंद्याची सुमित जबरदस्त कमबॅक करताना फक्त ना फक्त कमबॅकची भाषा मात्र नक्कीच हा खेळू मात्र नक्कीच बोलतोय कारण सेकंड ओव्हर मध्ये तेच पाहिलं होतं. धावा खर्च केला 7 1 विकेट अंतिम बॉल वरती षटकार ठोकला होता. सेकंड बॉल चपल होऊन त्या दिशेनं सेम कट कॉपी पेस्ट पाठीमागे चालला लॉंग स्टॉप रिझन मध्ये खेळू अडवला जाईल तो पण त्या सिंगल धाव या बॉल वरती जोडली जाईल. बॅटची कडा घेऊन तर पाठीमागे बॉल ट्रॅव्हल झाला त्यानंतर मात्र नक्कीच एक सिंगल धाव फिक्स सिंगल मैदानातून पाहायला मिळाली. 30 कंप्लीट 30 धावा 3 विकेट 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 बॉल मात्र नक्कीच अद्याप या षटकामध्ये मात्र नक्कीच हाताला गेल्या सुमितच्या सुमितच्या माध्यमातून त्यानंतर स्ट्राईक इन वरती फलंदाज आपण पाहत आहे ज्याने तर 2 षटकार ठोकलेत तोच मात्र नक्कीच टक धरून हे मैदानाच्या नक्कीच खेळ करताना पाहायला मिळालाय. मंगेशला पाहत आहे चपल होऊन वा व्हाट अ स्ट्रोक जबरदस्त लॉंग अँड स्ट्रॉंग बॉल चाललाय डीप मिड विकेटच्या वरतून फटक्यात आहे वजन धावा देऊन जातील अर्धा डझन फलंदाज मंगेशच्या बॅट मधून अजून एक पाटीलचा पलटवार बॉल सीमा पार अजून एक षटकार काय फटका गेला शपल झाला अक्षरशः पडला दडला परंतु आपल्या टीम साठी तर धावा बंद पाहायला मिळतोय. मंगेश पाटील पाटीलचा पलटवार या मॅच मध्ये पूर्णपणे राहिलाय. कुमार बाद झाला हेमंत बाद झाला नवीन बाद झाला त्यानंतर मंगेश पाटीलने सांगून दिलं की मी आहे ना हे मात्र नक्कीच खेळ करताना पाहायला मिळालाय. राऊंड द विकेट सुमित टू मंगेश ओ पायावरती बॉल हाताळलाय लावडली अपील पंचांनी अक्षरशः नकार दिलाय. अद्याप तर डिसिजन पेंडिंग असेल पंचांचा इशारा येणं बाकी असेल. षटकानंतर नक्कीच कमबॅक केलंय. राऊंड द विकेटने मात्र नक्कीच अँगल बनवून खरं तर पायावरती बॉल हाताळला होता परंतु पंचांचा इशारा अद्याप पेंडिंग आहे. चला स्पीडअप करा विनंती करतो फिल्डिंग का संघ येस अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन मात्र नक्कीच असेल ना. इट्स अ नॉट आउट लेग बाय स्वरूपात धाव जोडली जाईल एक आणि एका संघ जाऊन पोहोचलाय. पंच येस बॅटची कडा त्या कारणाने मात्र नक्कीच हा नॉट आउटचा इशारा मात्र नक्कीच पोहोचला गेलाय. क्वालिफाय पंच नक्कीच आपण पाहत आहे निरंजन सावंत सर सुभाषजी पाटील सर सुभाषजी मात्र नक्की देशमुख सर आणि शशी येस राऊंड द विकेटने जेव्हा जेव्हा तुम्ही करता गोंदाजी करता तेव्हा मात्र नक्कीच ही मात्र नक्कीच छाया पडते तर गोंदाजाची असंच म्हणावं लागेल कारण तोच अँगल बनवून मात्र नक्कीच राऊंड द विकेटने मारा करताना पाहायला मिळालाय. सुमित चांगला बॉल सोडून दिला एस अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर दंडित केलाय खरं तर या बॉल वरती टप्प्यामध्ये येण्याचं काम करत नाहीये कारण स्पीकर पाटील स्ट्राईक इन वरती आहे. या षटकामध्ये खरं तर अवांतर पहिला बॉल फेकला गेला सुमितच्या माध्यमातून षटकार एक सिंगल नंतर त्यानंतर आपण पाहिलं असेल वाईटचा इशारा आलाय. सिंगल धाव मात्र नक्कीच मिळाली 38 धावा. सेम कट कॉपी पेस्ट करावं त्याच प्रकारची गोलंदाजी सेम ऍक्शन मध्ये नक्कीच आपल्याला हे रिॲक्शन नक्कीच पाहायला मिळाला. सेकंड बॉल वरती पुन्हा तेच घडलं गेलाय जे घडलं होतं पहिल्या बॉल वरती वाईटचा इशारा लगातार 2 बॉल नक्कीच अवांतर फेकले गेलेत. 39 धावा 3 विकेट 39 ओ आता मात्र नक्कीच चांगला बॉल फेकला गेलाय परफेक्ट तर बुंदामध्ये मात्र नक्कीच बॉल बॅट आणि बॉलचं समीकरण होत नाहीये डॉट चेंडू फेकला गेलाय. चांगला कमबॅक लगातार 2 बॉल वाईट फेकल्यानंतर एक कमबॅक होतं सुमित आणि फिल्डिंग का संघ नक्कीच आपण पाहत आहे 39 लागलेत धावपटलावरती 3 विकेट अद्याप या षटकामध्ये नक्कीच आपण पाहत आहे. येणार शेवटचा अंतिम बॉल असेल राऊंड द विकेट तेच मात्र नक्कीच करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये तिसरा अवंत चेंडू फेकला गेलाय. खराब गोंदाजी कारण पहिल्याच बॉल वरती डॉट सिंगल षटकार एक वाईट वाईट डॉट आणि पुन्हा दाखल तर वाईट फेकताना पाहायला मिळालाय. धावाला धापटला वरती 40 40 कंप्लीट 40 धावा लागल्यात खरं तर स्कोर कार्ड वरती अद्याप एक बॉल येणं बाकी आहे या षटकामध्ये म्हणजे पहिल्या पूर्वार्धामध्ये 13 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. अभि नाही तो कभी नाही या तर 13 बॉल मध्ये मात्र नक्की चांगली कामगिरी करावा लागेल. चांगला बॉल बॅटची कडा तर उंच गेलाय उंच माझा झोका आणि पुन्हा एकदा मात्र नक्कीच जेल सोडला गेलाय एस्टनच्या पाठीमाग 22 ला पाहत आहे. पहिला नमित त्यानंतर आपण पाहिलं असेल एक तर सुवर्ण संधी स्वीकारला नक्कीच पाहायला मिळाली. 4 षटकांचा वाजपेकी संपलाय
बॅटिंग का संघ कोण मात्र नक्कीच जाऊन पोहोचलाय 41 3 विकेट. आदरणीय भावेशी ठाकरे साहेबांना विनंती करतो आणि अतिशय माली साहेबांना विनंती करतो तुम्ही सुद्धा आपल्या मुख्य मंचावरती येऊन आसन व्हायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. तर नेक्स्ट मॅच टॉस मध्ये नक्कीच करण्यात आहे. मनकुले आणि राजनोळी टीमचे कॅप्टन यायचा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केलं जाईल टॉस. बिग फाईट बेस्ट वर्सेस बेस्ट मध्ये नक्कीच लढाई पाहायला मिळेल. त्याला स्पीडअप करा थोडंफार विनंती करतो. 24 बॉलचा खेळ संपलाय. धावाला धपटला होते 41 3 विकेट. अद्याप 12 बॉलचा मध्ये नक्कीच खेळ बाकी असेल. 12 बॉलचा मध्ये नक्कीच खेळ बाकी असेल. बॉल ट्रॅक वरती 5वं षटक मिनिट नंबर 5. तेजस जाधवला नक्कीच पाहताय राईट मोर द विकेट समोर स्पीकर पाटील मागच्या बॉल वरती तर जीवनदान पूल केलाय. वा व्हाट अ स्ट्रोक. बॅट आणि बॉलचा जवाब बॉल आहे तर बॅटचा स्वीट साऊंड आपल्याला पाहायला मिळाला टक्कने. त्यानंतर बॉल चाललाय बॉर्लाईटच्या बाहेर बॅकफुटला जाऊन काय तर हुक केलाय. धावा केल्यात बुक आणखीनचा षटकार. येस जबरदस्त करता स्ट्रोक षटकार ठोकला. त्यानंतर नक्कीच आमचे करता स्कोरर मित्र कल्पेश गायकवाड सांगताय की 6वा मध्ये नक्कीच षटकार फलंदाज स्पीकर पाटीलच्या बॅट मधून आला. मागच्या बॉल मध्ये काय घडलं होतं काहीतरी यष्टांच्या पाठीमागं भावेशने मध्ये नक्कीच झेल सोडला. त्यानंतर काहीतरी मध्ये नक्कीच उत्तर होतं. बॅटिंग का संघ कोण आणि काहीतर स्पीकर पाटीलला पाहत आहे. पाटील मात्र नक्कीच चमकताना पाहायला मिळालाय. मग आपण मंगेशला पाहिला त्यानंतर स्पीकर पाटील खरं पाटीलचा मात्र नक्कीच बोलबाला आज खरं या मॅच मध्ये नक्कीच राहिला गेलाय. राईट मोर द विकेट 47 3 विकेट्स. सुरुवात दमदार झाली या षटकामध्ये. मॅक्स सेकंड स्वागत षटकाने मात्र नक्कीच स्वागत केलंय. हो त्या दिशेने घ्यायचा प्रयत्न शारीरिक मार देताना खरं तर अंगावरती बॉल आदळतोय. पंचांचा इशारा मात्र नक्कीच येईल. लेग बाय स्वरूपात मात्र नक्कीच धाव जोडली जाईल. स्ट्राईक मध्ये आता कोण मंगेश पाटील ज्याच्या बॅट मधून 3 षटकार अद्यापर्यंत मात्र नक्कीच टोकले गेलेत. तोच ऑन स्ट्राईक मंगेशला पाहत आहे. समोर गोंदीची मार्क होती. तेजस जाधव चांगला कमबॅक सेकंड बॉल वरती नक्कीच पाहायला मिळाला. पहिल्या बॉल वरती करता षटकार स्वागत केलं होतं स्पीकर पाटीलला. सेकंड बॉल वरती करता उत्तर दिलं चांगला बॉल अंगावरती करता बॉल आदळला. शारीरिक मार देताना नक्कीच पाहायला मिळाला. तिसरा बॉल स्ट्राईक इन वरती मंगेश पाटीलला पाहत आहे. हो स्लोवर बॉल पाठीमागे बॉल चाललाय. शॉर्ट फाईन लेगला तर अडवला जाईल तोपर्यंत फक्त सिंगल मिळेल या बॉल वरती. चांगला तर बॅकअप पाहायला मिळाला. बॉलने तर स्विंग घेतला होता. ऑन साईडला मात्र नक्कीच आपल्याला पाहायला असेल. त्यानंतर मात्र नक्कीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल धाव मिळाली या बॉल वरती. सिंगल मात्र नक्कीच टीम शिव चिरोबा कोण संघ जाऊन पोहोचलाय. 49 धावा 3 विकेट 3 बॉलचा अद्याप केल बाकी आहे. या षटकामध्ये तेजसने काहीतरी कमबॅक केलाय असं म्हणावं लागेल. कारण पहिल्या बॉल वरती षटकार दुसऱ्या बॉल वरती सिंगलने मात्र नक्कीच टीमला पुण्याचं काम करतोय. विकर आणि मंगेश पाटीलला पाहत आहे. 49 धावा 49 3 विकेट. चांगला बॉल स्विंग अँड मिस पडल्यानंतर हलकासा वळण घेतोय. जबरदस्त बॉल चांगला कमबॅक हलकासा वळण घेतला तर बॉल नाही. त्यानंतर बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. बॉल चालाय पाठीमागे योगेशच्या हातामध्ये डॉट चिन्ह फेकला गेलाय. चांगला कमबॅक एक षटकामध्ये तेजस जाधव मात्र नक्कीच करताना पाहायला मिळालाय. 4 बॉलमध्ये खर्च केला धावा 8 त्यामध्ये नक्कीच आपण पाहिजे असेल एक लेग बॉल सोबत नक्की धाव जोडली होती. 49 धावा 49 शेवटचे 2 बॉल. चांगला बॉल आडव्या बाटण्या घ्यायचा प्रयत्न बॅट आणि बॉलचं परफेक्ट तर कॉम्बिनेशन होत नाहीये. त्याच कारणाने तर सिंगल मिळली या बॉल वरती. 50 कंप्लीट 50 धावा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. टीम कोण संघ 50 धावामध्ये नक्कीच लागल्या का स्कोर कार्ड वरती. अद्याप करता 7 बॉलचा पूर्वाधा बाकी आहे. 7 बॉल मध्ये तर तुम्हाला धावा बनवाव्या लागतील का समोरचा संघ एक ताकदवर संघ आहे आणि मागच्या मॅच मध्ये तर त्यांची फलंदाजी त्यांची गोलंदाजी हे सर्व काही नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. 50 कंप्लीट 50 धावा कोण संघ 3 विकेट अद्याप 1 बॉल बाकी आहे. 7 बॉलचा पूर्वाधा बाकी आहे. बॉल ट्रॅक वरती ते जास्त समोर एक षटकार ठोकणारा फलंदाज विकर पाटीलला पाहत आहे. मंगेशला माफी चांगला बॉल हेलिकॉप्टर लुक दिलाय. फिल्डर आहे त्याच्या अवकाच्या बॉय बॉल चाललाय एका टप्प्यानं सीमारेषच्या पार मिळतील 4 मंगेशच्या बॅट मधून अजून एक चौकार. शेवटच्या अंतिम बॉल वरती 4 धावा मिळाल्या तर थोडा झाला फंबल त्यानंतर बॉल अवकाच्या बाहेर होता. त्यानंतर बॉलने तर बॉलच्या बाहेर मात्र नक्कीच एका टप्प्यानं
ही कल्टी घेतली. 4 धावे संघ जाऊन बोलता बॅटिंग का संघ 54 धावा. 54 धावा, 54 लॉस ऑफ 3 विकेट्स. ही दमदार सुरुवात राहिली आहे. जी सुरुवातीची खरं तर गरज होती बॅटिंग का संघाला, कोण संघाला आणि ती मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण मंगेश पाटील आणि स्वीकर पाटीलच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम षटक 6 बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या पूर्वार्धामध्ये. धावा लागत अपटला वरती 54 3 विकेट. तीस बॉलचा खेळ संपला आणि 54 धावा लागल्यात 3 विकेट. जी सुरुवात करत तर पाहिजे होती ती पहिल्या बॉलवरती मात्र नक्कीच करून दिली होती, परंतु त्यानंतर कमबॅक होतं पॉईंट ट्रॅकवरती सुमित अर्जुन. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच प्रत्येला चढवला गेला तेजस. येस, आपण नक्कीच पाहत आहे ग्रामीण धमाका बिग बॅश 70-70. शेवटचा अंतिम षटक पॉईंट ट्रॅकवरती बाईला इन्व्हाइट केलाय. बाली थोडं स्पीडअप घ्या विनंती करतो पुन्हा एकदा फिल्डिंग का संघ. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 बॉल फेकले गेले जवळजवळ पॉईंट ट्रॅकवरती नक्कीच आपण पाहत आहे. शेवटचा अंतिम षटक बाली समोर स्ट्राईक वरती स्पीकर पाटीलला पाहत आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार एक सिंगल डबल ने करता टीमला मध्ये नक्कीच पुण्याचं काम केलं होतं. स्ट्राईक वरती स्पीकर पाटील समोर बाईला पाहत आहे. पॉईंट ट्रॅक वरती अजून एक तेज तरार गोलंदाज फास्ट अँड फ्युरियस याची ओळख राहिली आहे. तोच मात्र नक्कीच पॉईंट ट्रॅक वरती पहिलाच बॉल फुल टॉस पाठीमागे फिल्डर आहे त्याच्या अवकाच्या बाहेर बॉल चाललाय सीमारेषच्या पार. पंचांचा इशारा. इट्स 4 रन चौकार. जबरदस्त स्ट्रोक तर फुल टॉस होता. आडव्या बॅटने खेळला पाठीमागे तर एका टप्प्यानं भाग मिल्का भाग काहीतरी सिच्युएशन मध्ये नक्कीच पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर बॉल मध्ये नक्कीच अवकाच्या बाहेर एका टप्प्याने सीमारेषच्या पलीकडं पहिल्याच बॉल मध्ये स्वागत केलं बालीचं 4 धावेनं. स्ट्राईक इन वरती आपण पाहत आहे स्पीकर पाटील. पाटीलचा बोलबार राहिलाय मग मंगेश पाटील असो किंवा स्पीकर पाटील असो, कारण या मॅच मध्ये अक्षरशः मात्र नक्कीच चमकताना पाहायला मिळाले. चला मानकुळे आणि राजनोली दोन टीमचे खरं तर कॅप्टन विनंती करतो खरं तर साहेबांना की तुमच्या बदुशी मध्ये नक्कीच टॉस बिग फाईट. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर मात्र नक्कीच जाणवतो आपण कॉम्बॉक्स कडे. राऊंड द विकेट बाईला पाहत आहे समोर चौका ठोकणारा फलंदाज स्वीकर पाटीलला पाहत आहे. धावा लागत पटलावती 58 धावा. ओ ब्लॉक ऑल बॉल चॉप घ्यायचा प्रयत्न बॅटची कडा पाठीमागे भावेश कर तर पाहायला मिळतोय. डॉट चिनूक फेकला गेला चांगला कमबॅक परफेक्ट यॉर्कर पिक्चर ऑफ द परफेक्ट यॉर्कर फेकला गेला. टोक्रशा मैदानाच्या नक्कीच फेकतोय. चौकार खायचा कमबॅक कसा असावा हे बालीच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालं. हे उत्तर होतं का तर बाली याचं. डॉट चिनूक फेकला गेला चांगला कमबॅक. पहिल्या बॉल वरती 4 सेकंड बॉल वरती डॉट 58 धावा 58 3 विकेट्स. फुल टॉस बॉल आडव्या बॉटने फिल्डर आहे डाऊन द ग्राउंड. ओ पुण्यात आली चुकी. चौकात ठोकणारा फलंदाज त्याला मात्र नक्कीच पुन्हा एकदा पाहायला मिळतोय संधी. जीवनदान जवळ जवळ 3 जीवनदान मात्र नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळाले. त्यामध्ये खरं तर नमित पाटील स्पीकर पाटील मंगेश पाटीलला सुद्धा मात्र नक्कीच जीवन दिलं होतं. पॉईंट ट्रॅक वरती बाईला पाहत आहे चांगला कमबॅक करतोय, परंतु फिल्डिंगचा खरं तर दर्जा हे मात्र नक्कीच कमी राहिले आज या मॅच मध्ये. एस्टनच्या पाठीमागे भावेशने खरं तर 2 झेल त्यानंतर मात्र नक्कीच डीप मध्ये पाहिलं असेल आपण दादूच्या बॅटमधून नक्कीच आपण दादूच्या खरं तर माध्यमातून हे झोल मात्र नक्कीच सोडण्यात आली. राऊंड द विकेट चांगला बॉल आता मात्र नक्कीच बॅटचा मात्र नक्कीच समीकरण होऊन बॉल मात्र नक्कीच यष्टामध्ये आदळतोय. अजून एक मोठी विकेट फलंदाज होईल बाद मंगेश पाटील बॅक टू द आउट. दोन बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या पूर्वात नक्कीच आपण पाहत आहे. सुरुवात मध्ये नक्कीच चांगली राहिली होती बालीच्या षटकामध्ये पहिल्याच बॉल वरती 4, पण तो त्यानंतर कमबॅक होता बाली याचं डॉट 1 त्यानंतर विकेट मोठी मंगेश पाटीलला मात्र नक्कीच हे बाद केलंय. शेवटचे 2 बॉल बॉल ट्रॅक वरती बाली तर समोर फलंदाज नवीन कपिल भोईरला इन्व्हाइट केलाय. नेट नंबर 6
6व्या क्रमांकावरती. धावा लागत आपटल्यावरती 59 धावा, 4 विकेट, 59, 4 विकेट्स. कपिल भोईरला इन्व्हाइट केलंय, लेफ्ट हँड बॅट्समन. समोर एक ताकदवर आणि एक विध्वंसक खेळाडू मध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. कपिल भोईर पॉइंट ट्रॅक वरती बाली यांनी खरं तर चांगला कमबॅक. बालीचा बोलबार राहिलाय अंतिम षटकामध्ये, कारण फक्त ना फक्त धावा खर्च केला 5. अद्याप 2 बॉल येणे बाकी असेल, त्यामध्ये 1 विकेट, 1 बॉल डॉट. हो, स्लॉट मध्ये परफेक्ट मिड ऑफ द बॅट. फिल्डर आहे त्याच्या अवघाच्या बाहेर. बॉल चाललाय लोंगांच्या वरतून. स्ट्रॉंग ऑन फलंदाज कपिलच्या बॅट मधून भोईरचा वार. बॉल सीमा पार. षटकार. जबरदस्त स्ट्रोक. आणि बॅट आणि बॉलचा जेव्हा खरं तर समीकरण झाला तर टक्कन आवाज आला ना, तो कडक खरं तर कडक होता. फलंदाज मध्ये नक्कीच कपिलच्या बॅट मधून जे खरं तर शरीरयष्टी नक्कीच आपण पाहताय त्याच प्रकारचा फटका पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम बॉल. पहिला पूर्वार्धात नक्कीच आपण पाहताय टार्गेट सेट करा, नक्कीच बॉल फेकला जाईल. बाली टू कपिल, कपिल टू बाली. धावा लागत पटलं वरती. 65, 65 धावा नक्कीच लागल्या गेल्या. 4 विकेट. अंतिम बॉल फेकला जाईल बालीच्या माध्यमातून. राऊंड द विकेट. शेवटचा अंतिम बॉल हॅप ट्रॅकर होता. पाठीमागे चाललाय बॉल. फिल्डर आहे तिथे. शॉट फाईन लिगमध्ये नक्कीच अडवलं जाईल. थोडा झाला फंबल. सिंगल होती. डबलचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न असेल तोपर्यंत 3 धावा कंप्लीट. ओ हो, जबरदस्त. अक्षरशः मध्ये नक्कीच 3 धावा कंप्लीट केल्या. अंतिम बॉल वरती त्यानंतर डाल्यांचा कडकड 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 कडा सुरू झालाय. या अंतिम 3 बॉल वरती नक्कीच शेवटच्या अंतिम बॉल वरती 3 धावा मिळाल्या. 3 धावा संघ जाऊन बोलत आहे. बॅटिंग का संघ कोण? 68 धावा आणि 69 मध्ये नक्की टार्गेट सेट केलंय. तोपर्यंत जाऊया आपण नक्कीच प्रेझेंटच्या बॉक्स मध्ये. सगळ्यात पहिले डगआउट मध्ये आल्यानंतर कपिलला पाणी द्या, खुर्चीवर बसवा. 3 धावा त्याने धावून काढल्यात, महत्वाचे आहेत. आणि मला वाटतं लॉची एक्झाम देखील देऊन आलाय. वेल बेट कपिल. चला टॉस आता इथे करणार आहोत. मी परेश महाजन सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. इकडे दोन्ही टीमचे कॅप्टन पुढे या. तो टॉस इथे होतोय आणि टेल कॉल केला होता जेरी रांजोली टीमच्या कॅप्टनने आणि हेड आलाय. म्हणजेच मंचा 11 टीम मानकोलीने ते टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय मानकोली टीम. निर्णय काय घेणार आहात या मॅच मध्ये? नॅन्सी 11 तो टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग. कसं वाटतंय माहोल आणि सगळे खेळाडू आहेत का आज ज्या पद्धतीने तुम्ही मैदानामध्ये उतरणार आहात? पूर्ण टीम मेंबर्स आलेले आहेत का? दीपेश माली नाहीये. बाकी सगळे खेळाडू आहेत? हो. तर काय वाटतं रांजोलीच्या विरुद्ध यावर्षी कुठे मॅच झाली आहे का आणि त्याचा रिझल्ट काय आहे? झाली असेल तर? नाही झाली. चला खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय नान्सी 11 या टीमने. जरी रांजनोली अतिशय जवळचं गाव आहे, आजूबाजूच्याच गावामध्ये खेळण्याची संधी प्राप्त होते आणि क्वालिफायर खेळत आहे. टॉस जिंकला असतं तुम्ही काय केलं असतं? फिल्डिंग घेतली. पण आता बॅटिंग करायची. तुम्हाला काय वाटतं किती टार्गेट सेट करायला पाहिजे दुपारच्या सत्रामध्ये या त्या उन्हामध्ये, जेणेकरून तुम्ही या टीमला थांबू शकता? टार्गेट फिक्स नाही. आमचं नॅचरल खेळ दाखवू. जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस नुकताच झालाय. टॉस इथे जिंकलाय नान्सी 11 मानकोली या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी पुढच्या मॅच मध्ये घेतलाय. 6 ओव्हरची मॅच असेल आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी महत्वाची सूचना अशी आहे की जे 2 ओव्हरचे पॉवर प्ले आहेत, पॉवर प्ले मध्ये 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असतील. दोन्ही पॉवर प्ले मध्ये, पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 फिल्डर, दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 2 फिल्डर. हा सामना झाल्यानंतर हा रूल इम्प्लिमेंट केला जाईल. ऑनफिल्ड अंपायर तुम्ही देखील नोंद घ्या. नेक्स्ट मॅच पासून 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असतील 2 ओव्हरच्या पॉवर प्ले मध्ये. धन्यवाद. तर 6 ओव्हर आणि तुम्हाला करायचे 59 धावा, 33 बॉल आणि 69 करायचे तुम्हाला. बॅटिंग संघ नक्कीच आपण पाहतो बेस्ट ऑफ बोर्स येते. त्याच्यामध्ये नक्कीच दुसरं सत्र सुरू होईल. आवाजामध्ये नक्कीच बदल असेल. आवाज असेल द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ IPL, कुणाल दाते सर.
राजनौली टीम पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे. महेशदादा ठाकरे आपण जर आला असेल तर आपल्याला विनंती, आपण देखील या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. महेशदादा ठाकरे, स्वर्गीय नित्यानंद स्मृती चषकाचे आयोजक, आणि त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. सुस्वागतम. चला मॅच सुरू करा पंच, लवकरात लवकर, कारण अजूनही आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे. त्याच्यानंतर 2 वाजून 4 मिनिटं झालेले आहेत. सामन्याला सुरुवात करून घ्यायची. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. वेलकम महेशदादा ठाकरे, आपलं सहर्ष स्वागत. स्वर्गीय नित्यानंद ठाकरे स्मृती चषकाचे आयोजक. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून भरवली जाते राजनौलीच्या क्रीडांगणावर, आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तो मॅचला सुरुवात होईल. शिवचेरोबा कोणगाव या टीमने एक चांगलं टार्गेट सेट केलं, आणि ते टार्गेट आहे 69. 69 धावा करायचे आहेत बेस्ट ऑफ बोरशेतीला. आणि बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ सातत्याने क्रिकेट खेळतोय, दिवसा क्रिकेट खेळतोय, रात्री क्रिकेट खेळतोय. धडाकेबाज ट्रॉफी मध्ये देखील आज रात्री त्यांची मॅच आहे. अर्जुन बांगर सकाळी 5 वाजेपर्यंत क्रिकेट खेळलाय, आणि तिथून देखील तो मैदानामध्ये उतरलाय. या उन्हामध्ये, रणरणत्या उन्हामध्ये क्रिकेट खेळतोय, सोपं नाहीये. तो स्टॅमिना मेंटेन करणं. अनेक वेळा असे खेळाडू या तप्त उन्हामुळे डिहायड्रेशनचे शिकार होतात, परंतु स्वतःला मेंटेन ठेवणं, पाण्याची पातळी आपल्या शरीरामध्ये योग्य पद्धतीने मेंटेन करणं, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. काल परवा ज्यावेळेला ICC T20 वर्ल्ड कपची मी कॉमेंट्री ऐकत होतो हिंदीमधून, त्यावेळेला तिथे संजय बांगर यांनी एक उल्लेख केला होता की ज्यावेळेला ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताच्या दौऱ्यावर असायचे, टेस्ट मॅच क्रिकेट होती, मॅथ्यू हेडन टेस्ट मॅच क्रिकेट खेळण्यासाठी ज्यावेळेला भारतामध्ये आला, इथे चांगला बॅकफुट पंच पाहायला मिळतोय, 4 धावा इथे मिळताना दिसतील. त्यावेळेला मॅथ्यू हेडन पूर्ण रात्रभर नारळ पाणी पित होता, केळी खात होता, स्वतःला हायड्रेट कसं ठेवता येईल याच्यासाठी तो प्रयत्न करत होता, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने ईडन गार्डनवर शतक ठोकलं होतं टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये. म्हणजेच काय, खेळाडू जे 100% देतात त्याच्यामागे त्यांची मेहनत आहे. अनेक मोठमोठे दिग्गज खेळाडू स्वतःला मेंटेन ठेवतात, क्रिकेट खेळण्यासाठी प्रवृत्त करतात स्वतःच्या बॉडीला. हे सोपं काम नाहीये. त्यामुळे मी बोरशेती टीमचं देखील कौतुक करेन. चौकाराने सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवर अर्जुनचा पहिला बार. वापील आहे, विकेट मिळताना दिसेल. बॅटची कडा, विकेट आली आहे. मोठा धक्का, आउट होतोय अर्जुन 4 धावा करून. सो विकेट आली आहे. दुसऱ्या बॉलवर अर्जुन आउट होतोय. पहिला एक चौकार मारला. तो आता सेकंड बॅटर मैदानामध्ये जाईल रोशन वेखंडे. याच रोशन वेखंडेने मागच्या मॅच मध्ये 2 लॉंग लेगला जे षटकार मारले होते, त्याच्यानंतर सामन्यामध्ये बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ आला होता. परंतु मी कौतुक करेन मनोज दानवाचं, एक्सपिरियन्स वापरला, विकेट घेतली. पुढचा बॉल थोडासा, जो सेकंड बॉल होता, पुढे टाकला, आणि मग विकेट कीपरच्या हातामध्ये झेल देण्यास भाग पाडला अर्जुन बांगरला. रोशन वेखंडे हा देखील मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो, आणि विशेष म्हणजे शफल होऊन इम्प्रुव्हायझिंग फटके तो मारतो, त्याच्यामुळे त्याच्यावर नजर असतील. फटका शॉर्ट स्क्वेअर लेगला, चांगली फिल्डिंग. हा फिल्डिंगचा दर्जा इथे दाखवला जाईल. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत समर्थन देण्यासाठी शिवचेरोबा कोणगाव या टीमला.
होम ग्राउंडवर संघ खेळताना दिसतोय. मॅचमध्ये धावा कराव्या लागणार आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची जबाबदारीने खेळ करावा लागेल तुम्हाला या मॅचमध्ये. कारण टार्गेट तुम्ही चांगलं सेट केलं, 69 धावा केलेल्या आहेत आणि तिथपर्यंत मजल मारायची असेल बेस्ट ऑफ बोरशेतीला तर एवढं सोपं नाहीये सेकंड इनिंगमध्ये धावा चेस करणं. त्याच्यामुळे धावा तुमच्याकडे आहेत, बॅलन्स तुमच्याकडे आहे. आता खर्च कसे करतायत आणि किती धावा वाचवतायत याच्यावर तुमचा संघ पुढच्या फेरीत जाईल. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, फ्लाइट दिली, खूप चांगली गोलंदाजी मनोज जानवाची. आणखीन एक डॉट बॉल भावेश विशेच्या समोर. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर असताना आणि ती अनुभवाची शिदोरी घेऊन गोलंदाजी करत असताना एक्सपिरियन्स इज द गुड टीचर असं म्हणतात ना ते याच्यासाठी. तो अनुभव इथे दाखवतोय सध्या पहिल्या ओव्हरच्या दरम्यान मनोज दानवा. होम ग्राउंडवर चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे शिवचेरोबा कोनगाव या टीमला. शफल होऊन खेळला, इम्प्रोवायझिंग फटका, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेत सीमा रेषा ओलांडत असताना पंचांचा इशारा, 4 धाबा चौकार. 2 चौकार आतापर्यंत या ओव्हरच्या दरम्यान. 2 चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 धावा. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे पहिलं, अजूनही या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. बेस्ट ऑफ बोरशेती हा देखील संघ शेवटपर्यंत संघर्ष करेल हे देखील लढताना आपल्याला पाहायला मिळतील. जरी अर्जुन बांगर आउट झाला तरी देखील भावेश विशे आणि रोशन वेखंडे, मग बाली भागरे, जे सगळे खेळाडू आहेत हे धावा करणारे खेळाडू आहेत या टीमसाठी. अनेक स्पर्धा सातत्याने गाजवल्या त्या टीमने. वेगवेगळ्या ठिकाणावर जाऊन भिवंडीमध्ये क्रिकेट खेळत असताना देखील चांगलं क्रिकेट खेळत आले. धडाकेबाज ट्रॉफीमध्ये देखील सेमीफायनलमध्ये त्यांनी प्रवेश केलाय आणि आज रात्री सेमीफायनल त्यांची आहे. आय थिंक पोगावच्या विरुद्ध. तो पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आहे, इम्प्रोवायझिंग हुक शॉट, खराब बॉल. इथे मात्र बरोबर दिशा दिली आहे, सरळ उडवलाय बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 15 आफ्टर फर्स्ट ओव्हर. नेक्स्ट मॅच मानकोली टीमने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मानकोली टीम लगेच रेडी राहायचं. डगआउट जवळ लक्षात घ्या, जसा 4 ओव्हरचा खेळ संपेल टीम हडल वगैरे सगळ्या मीटिंग्स करून घ्या, कारण आम्हाला सामने थोडेसे फास्ट खेळवायचे. आणि त्यांच्या विरोधात जय हरी राजनोली, तुमच्या देखील काही टीम मीटिंग्स असतील तर ते लगेच करून घ्या. लगेचच तुम्हाला मैदानामध्ये उतरायचे सलामीवीर. तो पहिले षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 15. चला टीम हडल जास्त घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळत राहा. होम ग्राउंडवर खेळते टीम कोनगाव. शिवचेरोबा कोन या टीमने टार्गेट सेट केले ते आहे 69. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अर्जुन बांगरची विकेट. सेकंड ओव्हरमध्ये अनिकेत मात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होईल. विशेष म्हणजे पॉवर प्लेच्या दरम्यान या मॅच मध्ये 3 फिल्डर आहेत, परंतु पुढच्या मॅच पासून 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असतील. याची सगळ्याच अंपायर्सनी आणि त्याचबरोबर कॅप्टन्सनी नोंद घ्यायची. ठीक आहे, पहिल्या 2 मॅच मध्ये, त्याच्यानंतर या मॅच मध्ये आपण या गोष्टी पाहिल्यात, परंतु याच्यानंतरच्या ज्या पुढच्या मॅचेस आहेत आणि इथून पुढे 25 तारखेपर्यंत पॉवर प्लेचे 2 षटक 2च फिल्डर बाहेर. अनिकेत, तर अनिकेत थोडासा फास्ट खेळा, नम्र विनंती, कारण अजून मॅचेस कव्हर करायचे आहेत. अनिकेत गोलंदाजीसाठी आता एक फिल्डर शॉट मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये सेट केलाय. पहिलाच बॉल फॉलो केले अनिकेतने बॅटरला, बरोबर टप्प्यावर गोलंदाजी. पहिला डॉट बॉल ते पाहायला मिळतोय. रोशन वेखंडे याच्यासाठी जाणला जातो, इम्प्रोवायझिंग फटके तो मारतो स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या पलीकडे, परंतु सध्या तरी आपण पाहिलंय पहिल्या बॉलवर अनिकेतची सरशी आहे. पहिल्या बॉलवर अनिकेतने तो डॉट बॉल टाकलाय. वरुण एस पाटील, शिवचेरोबा कोनगाव ग्रामस्थ मंडळ 70-70 स्पोर्ट्सच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आणि इथून पुढे 17 मार्च पासून भव्य दिव्य सोहळा तुमच्या समोर रंगणार आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचा 13 लाख रुपयाचं पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये आपण ठेवलंय यावर्षी. उलट टप्प्याचा बॉल होता, फॉलो केलाय, परत एक वेळा ऑन साइडला मनगट वळवलंय.
मनगटी फटका डीप मध्ये फिल्डर येतात. 2 रन कंप्लीट केल्या जातील का? हो, झालेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ग्रामपंचायत सदस्य म्हणून कुमार म्हात्रे यांची वर्णी लागली आहे. या ग्रामपंचायतमध्ये कोण गावच्याने अनिकेत म्हात्रे म्हटल्यानंतर उपसरपंच या कोण गावचे. म्हणजेच काय क्रिकेटवर तेवढंच प्रेम आहे यांचं. हे क्रिकेटही खेळतात आणि त्यातल्या त्यात गावाची धुरा देखील सांभाळतात. आणि त्यातल्या त्यात कोणगाव ग्रामस्थ मंडळ, शिवचेरोबा कोणगाव या सगळ्यांची साथ लाभते दरवर्षी आपल्याला आणि म्हणूनच आपण ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचं आयोजन आणि या मैदानावर अनेक 70-70च्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा देखील तुम्ही पाहता. या सगळ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. वरुण एस पाटील साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुढचा बॉल सफल झालाय. परत एक वेळेला यॉर्करचा प्रयत्न, परंतु त्या लाईनच्या बाहेर तुम्ही डिलिव्हर्ड केलाय बॉल, त्यामुळे वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 18. नेक्स्ट मॅच मध्ये विनीत माळीला खेळताना तुम्ही पाहाल, परंतु मगाशी कॅप्टनने सांगितलं दीपू माळी ती मॅच खेळण्यासाठी उपस्थित नाहीये. तो परदेश दौऱ्यावर आहे. अठरा धावा फलकावर लागल्यात आणि नक्कीच त्याची कमतरता जाणवू शकते, कारण मधल्या फळीमध्ये दीपू माळीने भरपूर चांगली बॅटिंग केली. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मोठमोठे फटके मारलेत, षटकार मारलेत. आता संपूर्ण जबाबदारी विनीतला आणि त्याच्या सगळ्या खेळाडूंना उचलावी लागेल. गोलंदाज तयार. परत एक वेळ अनिकेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॅक टू द बॉलर. उपसरपंच पदावर विराजमान असताना देखील क्रिकेट सातत्याने खेळलं जातं, प्रॅक्टिस केली जाते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि ते परफेक्ट बॉलिंग. आणि कबड्डी या खेळावर देखील तेवढंच प्रेम आहे अनिकेत यांचं. भरपूर वर्ष कबड्डीमध्ये देखील एक मोठं नाव कमवलंय. आणि ठाणे जिल्हा भिवंडी म्हटल्यानंतर, भिवंडी तालुका म्हटल्यानंतर कबड्डीचा हब मानला जातो. अनेक मोठमोठ्या स्पर्धा काल्हेर परिसरामध्ये देखील होतात कबड्डीच्या. काल्हेर, कारवार, वळ या परिसरामध्ये फुल टॉस बॉलवर संधी आहे. फिल्डर खाली झेल टिपलाय आणि विकेट इथे मिळाली आहे. उपसरपंच अनिकेत म्हात्रेच्या खात्यामध्ये ही विकेट आणि फलंदाज यावेळेला बाद होतोय. 22-20 दर्शनचा हा झेल आहे. तो दर्शन एक चांगला फिल्डर आहे आणि 12th मॅन देखील सांगतायत दर्शन नाही सोडत कॅच. कोणतीही कॅच तो घेऊ शकतो. एक चांगला झेल त्याने टिपलाय. चला, एक विकेट गेल्यानंतर लगेच दुसरा बॅटर मैदानामध्ये पाठवा. वेलकम प्रमोद म्हात्रे, आपले सहर्ष स्वागत. वन ऑफ द लीजंड टेनिस बॉल क्रिकेट स्टार फ्रॉम रांजनोली. न्यू बॅटर बाली भागरे. दुसरी विकेट इथे मिळवली. अर्जुन बांगर नंतर भावेश विषय हे दोन्ही सलामीवीर आता डगआउट मध्ये आपल्याला आराम करत असताना पाहायला मिळत आहेत. टार्गेट मोठं आहे. 69 धावा करायच्या आहेत. या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर अनिकेत ने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत मागच्या 4 बॉलमध्ये. त्याच्यामुळे किफायतशीर गोलंदाजी सध्या अनिकेत म्हात्रेची पाहायला मिळाली या ओव्हरच्या दरम्यान. तो दबाव बनवला अनिकेत म्हात्रेने या ओव्हरमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमवर, बेस्ट ऑफ बोरशेतीवर. आणि विशेष म्हणजे विकेट घेतली आहे त्याने आणि तो भावेश विषय होता, त्याच्यामुळे ती विशेष विकेट विशेची मिळवली आहे अनिकेत म्हात्रेने. नवीन फलंदाज बाली भागरे आता याच्यावर पूर्णपणे दारोमदार असेल आणि तो थोडासा दबावही असेल 2 विकेटचा. परंतु रोशन वेखंडे असा खेळाडू आहे जो वेगाने धावा करू शकतो. त्याच्याकडे देखील त्या नजरा असतील या मॅच मध्ये. बाली भागरे यॉर्करचा प्रयत्न लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. आणि आता पाहूया चॅलेंज करतायत का गोलंदाजी करणारा संघ. हे चॅलेंज केलेलं आहे ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला. व्हाईट बॉलला बॉलिंग करणाऱ्या टीमने DRS वापरलाय. पाहूया 2 DRS तुमच्याकडे आहेत आणि त्याचा वापर इथे केला गेलाय. गोलंदाजी करणाऱ्या टीमने हा DRS वापरलाय, त्यांचा फर्स्ट DRS.
निर्णय काय येतोय या DRS वर. ऑनफिल्ड अंपायरने हा वाईट बॉल घोषित केला होता. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. आतापर्यंत धावा झालेले होते 20-20. वाईट बॉल आहे. तो एक रिव्ह्यू तुम्ही गमावला, त्या लाईनच्या बाहेर बॉल आहे, त्याच्यामुळे एक रिव्ह्यू तुमचा गेला. आता एकच रिव्ह्यू तुमच्याकडे शिल्लक आहे. वाईट बॉल इथे जाहीर झालाय. चांगला कटर टाकला होता अनिकेत यांनी. रनआउट चान्स आहे. प्रयत्न आणि याच्यामध्ये यश. फलंदाज बाद होतोय. सॉफ्ट हँडेडली फक्त पुश केला होता, कट केला होता पॉइंटला आणि तिथून धावत सुटला. आणि अखेर आता या मॅचला कलाटणी येईल. रोशन वेखंडे आउट होतोय. महत्वाचा बॅटर तंबूमध्ये. कपिल भोईरचा हा थ्रो. कपिल भोईरने लगेच बॉल पकडला, विकेट कीपर एंडला फेकला. बाली भागरे धावत सुटला. रोशन वेखंडेला वेळ झाला. स्वागत आहे आपलं टीम चोळेगाव. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला देखील रेडी राहायचंय. पहिल्या इनिंग नंतर टॉस केला जाणार आहे. तो नवीन फलंदाज आता मैदानामध्ये जाईल. शेळके ब्रदर्स पोगाव आपण देखील रेडी राहा, कारण संघ इथे उपस्थित झालेला आहे चोळेगावचा. कारण या नंतरच्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर तुमचा टॉस केला जाईल. करा फिल्डिंग. 2 धावा इथे मिळताना दिसतील. या धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील या होम ग्राउंडवर जर जिंकायचं असेल, कारण बेस्ट ऑफ बोरशेती संघ तुमच्या विरोधात खेळतोय. एक एक चूक तुम्हाला मागे ठरू शकते. 2 धावा येतात, 22 धावा फलकावर लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या, परंतु या ओव्हरमध्ये काय कमबॅक राहिले. फक्त 7 धावा खर्च केल्यात अनिकेत म्हात्रेने आणि विकेट देखील घेतलेली आहे. महत्वाची विकेट आली आहे. रनआउट देखील एक फलंदाज बाद झालाय. मानकोली संघ अगदी थोड्याच वेळात खेळणार आहे आणि त्यांची यावर्षी या स्पर्धेमध्ये एंट्री कन्फर्म आहे. वेलकम टीम मानकोली. तरी आज दीपू माळी नाही आहेत. ते या मेन स्टेजवर हास्याचे फवारे तुम्हाला सातत्याने पाहायला मिळाले असते. जॉली माणूस. चला टाइमपास जास्त करू नका प्लीज. जरी आपण होम ग्राउंडवर खेळताय तरी देखील आपल्यासाठी देखील नियम सेम आहेत. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा, कारण आपली स्पर्धा आहे, आपण ठेवली आहे, त्याच्यामुळे आपणच सहकार्य करणं गरजेचं आहे. अनिकेत दादा तुम्ही थोडंसं सांगा, फास्ट क्रिकेट खेळत राहा. कुमार भाई तुम्ही देखील थोडंसं सांगा, सहकार्य करा, फास्ट क्रिकेट खेळत राहा, कारण आपण स्पर्धा आयोजित केली आहे. ही आपली स्पर्धा आहे, फास्ट क्रिकेट झालं पाहिजे. तो ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी प्रणय पाटील आता सज्ज होईल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्ले मध्ये 22 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये 15, या ओव्हरमध्ये 7. अनिकेत म्हात्रे यांनी पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. तिसरं षटक आता सुरू होईल. 69चं लक्ष आहे या मॅच मध्ये. रोशन वेकंडेची विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपामध्ये, त्याच्यामुळे तो दबाव बनवू शकतो बॅटिंग करणाऱ्या या टीमवर, बेस्ट ऑफ बोरशेतीवर. त्यामुळे घरच्या मैदानात शेर सवा शेर ठरतील का की ढेर होतील हे पाहायचं या मॅच मध्ये. कारण शेवटी होम ग्राउंडचा तो ऍडव्हान्टेज असतो. होम ग्राउंडवर दबावही असतो, कारण प्रत्येक जे समर्थक असतात गावातले, जे समर्थन देण्यासाठी आलेले असतात, त्यांनाही वाटतं आपली टीम जिंकावी. गोलंदाज तयार प्रणय पाटील. पहिला बॉल विट मिळाली, जागा मिळाली. डीप मध्ये दिशा दिली आहे. स्वीपर कव्हरला फिल्डर आहे तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल. बॅकअप मिळते या सिंगलच्या मदतीने. 23 धावा. हळू धावसंख्येला आकार येतोय. तिसरा सामना तुम्ही अनुभवताय आजच्या दिवसातला. 3 मॅचेस याच्यानंतर आहेत, त्याच्यामुळे इथून पुढचे जे संघ आहेत त्यांनी रेडी राहायचंय. टॉस झालाय पुढच्या मॅचचा. मानकोली टीमने तो टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय मानकोली टीमने. जयरी रांजनोलीच्या विरुद्ध खेळत असताना प्रणय पाटील पुढचा बॉल घेऊन. हा बॉल बॅटची टॉप एज. विकेट कीपर खाली. विकेट येईल. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसलाय. फलंदाज
सुमित बागरे बॅक टू द पॅव्हिलियन. आता दबाव बनेल या टीमवर. रवी देसलेचा हा चांगला झेल विकेट कीपर बनून आणि आणखीन एक मोठी विकेट. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत रवी देसले. अशी ते मुख्य व्यासपीठावर होते आणि सध्या आपण पाहतोय त्यांचा संघ चांगली कामगिरी करत असताना. हॅलो. नॅन्सी 11 मानकोली च्या विरुद्ध जेरी राजनोली असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये. तोही सामना चांगला रंगेल, पाहायला विसरू नका. आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पार पाडला. रेखाताई सदाशिव पाटील आपल्या प्रथम नागरिक सरपंच यांच्या शुभ हस्ते. रेखाताई मुकादम या देखील उपसरपंच इथे उपस्थित होत्या आणि या आपल्या दोन माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला आणि आता या स्पर्धेचा तिसरा सामना तुमच्या समोर रंगत असताना दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकली आहे. या रन त्या तप्त उन्हामध्ये सध्या ग्रामीण धमाका बिग बॅश लीगच्या क्वालिफायर्स तुम्ही अनुभवताय. वरुणेश पाटील, कोणगाव ग्रामस्थ मंडळ, शिवचेरोबा कोणगाव, 70-70 स्पोर्ट्सच्या वतीने सगळ्यात मोठा धमाका ग्रामीणचा. ओ बॅकफुट पंच, बॉल हवेत आहे, फिल्डर खाली, चान्स, विकेट. आणखीन एक विकेट. तिथे डीप मध्ये फिल्डर तयार होता, नावच स्वीकार आहे, झेल देखील स्वीकार केलाय. फलंदाज बाद. तो 17 तारखेपासून क्रिकेटचा तो महोत्सव, तो महासंग्राम ज्याची मी चर्चा करत होते. 32 टीम क्वालिफाईंग राऊंड खेळतील. याच्यातून 8 टीम पुढे येतील 25 तारखेला. मग त्यांच्यामध्ये ते 4 मॅचेस होतील आणि मग ते 4 संघ आपल्याला मिळतील जे क्वालिफाय होतील त्या 16 टीम मध्ये. मेन स्पर्धेमध्ये जी मेन स्पर्धा सुरू होते 17 मार्च पासून याच क्रीडांगणावर डे नाईट फॉर्मॅट मध्ये. संध्याकाळी त्या स्पर्धेचं आयोजन तुम्ही दर दिवशी पाहाल. त्या स्पर्धेमध्ये 13 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक ठेवण्यात आलंय. 7 लाख रुपयाचं द्वितीय पारितोषिक ठेवण्यात आलंय. 16 टीम आपण घेणार आहोत. 12 टीम तर झालेल्या आहेत पहिलेच आणि या 32 टीम मधून 4 टीम पुढे क्वालिफाय होतील. मॅन ऑफ द सिरीज साठी कार आहे. ऑल इंडिया आयकॉन खेळाडूला एक कार दिली जाणार आहे. ग्रामीण क्रिकेटरला कार दिली जाणार आहे. अशा 2 कार आपण या स्पर्धेमध्ये ठेवलेल्या आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर यांच्यासाठी एक बाईक ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे या स्पर्धेची चर्चा होईल 17 तारखेपासून 22 पर्यंत. बॅकफुटला जात असताना कट केला, यावेळेला पॉईंटच्या डोक्यावर बॉल चाललाय. सरळ कव्हर पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घे, 4 धावांसाठी चौकार. आपण पाहतोय ज्या वेळेला ग्रामीण धमाका बिग बॅश लीगची अनाउन्समेंट होते त्या वेळेला नेहमीच 16 संघ आम्हाला घ्यायला लागायचे. 32 टीम, कधी कधी 40 टीमचे कॉल आलेले आहेत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून. त्यामुळे ग्रामीण क्रिकेटमध्ये पहिल्यांदा आम्हाला असे क्वालिफाईंग राऊंड ठेवावे लागले, क्वालिफायर स्पर्धा खेळवावी लागली आणि हे दरवर्षी होईल. 12 टीम तर निश्चित होतील जे 2-2 सामने जिंकलेले संघ आहेत, परंतु दरवर्षी जे 4 टीम आहेत जे पहिल्याच मॅच मध्ये हारणार आहेत मेन स्पर्धेमध्ये, त्यांच्यासाठी आपण क्वालिफाईंग राऊंड घेणारच आहोत आणि तिथून 4 संघ आपण दरवर्षी क्वालिफाय करणार आहोत त्या मेन स्पर्धेसाठी. त्याच्यामुळे अनेक टीम्सला संधी मिळणार आहे. असं नाही की फक्त भिवंडीचीच टीम खेळणार आहेत. भिवंडी स्पर्धा असल्यामुळे तुम्हाला कुठूनही स्पर्धेमध्ये एंट्री मिळेल. वेगवेगळ्या तालुक्यातून. फक्त एवढीच अट आहे की तुम्ही ग्रामीण क्रिकेट खेळलेला संघ असावा. मग वसई, विरार, पालघर जिल्ह्यातले संघ, नवी मुंबईचे संघ, भिवंडी तालुक्यातले संघ, कल्याण डोंबिवलीचे संघ, पालघर त्या परिसरातले संघ, रायगडचे संघ, पनवेल तालुक्यातले संघ, उरण तालुक्यातले संघ, शहापूर तालुक्यातले संघ, मुरबाड तालुक्यातले संघ, या सगळ्या परिसरातल्या संघांना एक महत्वाची संधी याच ग्रामीण धमाका बिग बॅश लीगच्या माध्यमातून 70-70 स्पोर्ट्स देणार आहे. वरुणेश पाटील साहेब देणार आहेत, कोणगाव ग्रामस्थ मंडळ देणार आहे. त्यामुळे तयार राहा. इथून असे मोठमोठे धमाके होतील ग्रामीण क्रिकेटचे. पुढचा बॉल, बॅटची वरची कडा, विकेट कीपर खाली. आणखीन एक विकेट. या मॅच मध्ये कोणगाव चा संघ मात्र कमाल करतोय. बाली भागरे आउट झालाय, म्हणजे बेस्ट ऑफ बोरशेती आज संघ पूर्णपणे पिछाडीवर चाललाय. ड्रिंक्स ब्रेक आता मैदानामध्ये होईल. तुला लगेच पाण्याची मागणी झाली, पाणी घेऊन चला. 12th मॅन. ट्वेंटी 28 धावा झालेल्या आहेत. 69चं टार्गेट आहे आणि आता
तुम्हाला धावा करायच्या 41 41 येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 18 बॉल 41 धावा 41 फ्रॉम 18. उद्या या स्पर्धेमध्ये खांबालपाडा संघ खेळणाऱ्या पहिल्याच मॅच मध्ये गोवे या टीमच्या विरुद्ध, त्याच्यानंतर भाटाळे संघ वेल्हे या टीमच्या विरुद्ध खेळेल, त्याच्यानंतर राहराळ संघ टीम वडूनवगरच्या विरुद्ध खेळेल आणि त्यानंतर जय बजरंग भावाळे बी आणि त्यांच्या विरुद्ध वायू इलेव्हन बोनकोडे असे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्या सगळ्यांनी बरोबर वेळेवर उपस्थित राहायचे. आज आपण दिवा या टीमला 5 धावांची पेनल्टी दिली आहे, त्याच्यामुळे जो वेळ तुम्हाला दिलाय त्या वेळेमध्ये इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. कोणगाव टीम देखील काही कमी नाहीये. अनेक हेवी वेट चॅम्पियन कोणगावच्या टीम मध्ये आहेत. मगाशी 3 धावा देखील आपले ॲडव्होकेट कपिल भोईरने तो षटकार मारला आणि त्यानंतर 3 धावा पळून काढल्या. आणि आमचे 12th मॅन रोहित मात्रे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही टीमला योगदान देताय ते महत्वाचं आहे. खेळाडूं बरोबर राहणं, टीमला समर्थन करणं. 18 बॉल 41 धावांची गरज. नाव बॅक टू क्रिकेट. परत एक वेळा गोलंदाजीमध्ये आलाय मनोज. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. या ओव्हरची सुरुवात चांगली केली आहे. पहिला डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. याला म्हटलं जातं कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 15 धावा दिल्या तरी देखील कॅप्टनने तो विश्वास दाखवला आणि पहिला डॉट बॉल टाकलाय. हे महत्वाचं आहे, कारण मनोज धानवाकडे तो एक्सपिरियन्स आहे. मनोज धानवाला माहिती आहे जर बॅटर शफल होत आहेत तर त्यांना फॉलो करणं गरजेचं आहे. पहिला बॉल तो फॉलो अप डिलिव्हरी आणि तिथे त्याच बॉलवर बीट केलंय फलंदाजाला दादू भागरेला. आणि आता फिल्डरमध्ये थोडासा बदल. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षकांचं प्रोटेक्शन दिलंय, त्याच्यामुळे सगळे क्षेत्ररक्षक आता फिरतायत. ऑन साईडला चांगलं प्रोटेक्शन 4 क्षेत्ररक्षक, कारण ऑन साईडला जास्त टार्गेट करतोय दादू भागरे. गोलंदाज तयार. मनोज धानवा पुढचा बॉल घेऊन. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. फिल्डर आहे. वाईड इश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये स्वीकारची चांगली फिल्डिंग. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. दादूला 40 धावा करायचे आहेत. धावा झाल्यात आतापर्यंत 29. 16 बॉलचा काही शिल्लक आहे. 16 चेंडू 40 धावा. मॅच आता बनते. सामन्यामध्ये हळूहळू रंग येतोय. बोरशेती संघाचे आतापर्यंत 6 फलंदाज बाद झालेत. 6 फलंदाज बाद झाल्यानंतर तो दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या साईडवर, परंतु बोरशेती संघ काही सहजासहजी सामना सोडत नसतो. तो देखील संघ शेवटपर्यंत लढेल. पुढचा बॉल मनोजचा. वाईड यॉर्करचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. चांगली फिल्डिंग. एका हाताने बॉलला थांबवलं. सोपं नाहीये फॉलो थ्रू मध्ये अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण करणं. अप्रतिम फिल्डिंग इथे पाहायला मिळते फॉलो थ्रूच्या दरम्यान. डॉट बॉल. धावा आता 15 बॉल. 15 बॉल मध्ये 40. या 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे मनोजने. तो एक्सपिरियन्स दाखवत असताना समोर स्ट्रायकर एंडला उदय भागरे. ओ यॉर्कर. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल उदयच्या समोर. मनोजने कमाल केली आहे. मागच्या 4 बॉल मध्ये फक्त 1 रन खर्च केली आहे. 4 बॉल मध्ये फक्त 1 रन म्हणजे आता 40 करायचे आहेत. येणाऱ्या 14 बॉल मध्ये 14 चेंडू आणि 40 धावा. 41 करायच्या होत्या 18 मध्ये. 14 बॉल 40 धावांची गरज आहे. घरच्या मैदानावर सध्या तरी शेर आहेत. फलंदाजी चांगली केली. 69चं टार्गेट सेट केलं आणि गोलंदाजीमध्ये देखील सगळ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. खास करून अनिकेत मात्रेने. प्रणयची ती गोलंदाजी. प्रणयने 3 विकेट घेतल्या. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे आता. येणारे 13 बॉल मध्ये 40. एकच धाव खर्च केली. प्रणयची गोलंदाजी चांगली राहिली. अनिकेतने कमबॅक केलं. प्रणयने फक्त 6 धावा खर्च केल्या. 3 विकेट त्या ओव्हरमध्ये आल्या. मनोज धानवा या ओव्हरमध्ये फक्त 1 रन. तो अनुभव दाखवलाय. 40 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 18 मध्ये 41 पाहिजे होत्या. शेवटचा बॉल चांगला स्क्वेअर कट इथे दाखवलाय. बॉल चाललाय गॅप मध्ये. बॅकवर्ड पॉइंट मधून निघालाय बॉल. सीमारेषा पलीकडे 4 धावा इथे मिळतील. चांगला फटका. क्रिकेटचा तंत्रशुद्ध फटका. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपलाय. आता धावा करायचे 36. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 गेंदे 36 रन.
तो 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका. फास्ट क्रिकेट खेळत राहा. फटाफट क्रिकेट खेळत राहा. नेक्स्ट मॅच टीम मानकोली रेडी राहा फील्डिंगसाठी. जसा सामना संपेल या ओव्हर नंतर तुम्हाला रेलिंग जवळ तुमच्या डगआउट जवळ थांबायचं आहे. लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे टीम मानकोली. तो प्रणयकडे परत एक वेळा बॉल सोपवण्यात आला. ज्या प्रणयने मागच्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या, 6 धावा त्याने फक्त खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल या ओव्हरच्या दरम्यान. दुपारचे ऑलमोस्ट 2:30 वाजून गेलेले आहेत. थोडंसं फास्ट खेळा. 3 मॅच कव्हर करायचे आहेत. बारा बॉल आणि 36 रन. दादू भागरे आता सध्या स्ट्रायकिंग एंडला 36 धावा करायचे आहेत म्हणजे 6 षटकार मारावे लागणार आहेत. हे समीकरण षटकाराच्या परिभाषेत मोजलं तर त्यामुळे तो दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या साईडवर. ड्राईव्ह केल्या दादूने डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफला एक सिंगल. नमितने बॉल थांबवलाय. 35 धावांची गरज. आता या मॅच मध्ये 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 35. 69चं टार्गेट जेव्हा सेट झालं त्याच वेळेला असं वाटत होतं की हे लक्ष कठीण जाईल. तसं झालंय. अर्जुन बांगरची विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये मिळाली. गोलंदाज मनोज दानवाला आणि तिथून दुसऱ्या बाजूने अनिकेतने चांगली गोलंदाजी. प्रणयने त्या 3 विकेट घेतल्या. मग तो दबाव सातत्याने बनला या बेस्ट ऑफ बोरशेतीवर. आम्ही आभारी आहोत इंटरनेट प्रोव्हायडर जेसी इंटरनेटचे. सौरभ यांचे बॉल हवेत आहे. मोठा फटका सजवलाय. बॉलवर टायमिंग चांगला आहे. षटकार आलाय. याच दरम्यान महेश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. कारण ज्याही वेळेला ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचं आयोजन आपण करतो त्यावेळेला महेश पाटील यांचं योगदान खूप महत्वाचं असतं. वरुणेश पाटील यांचे खंदे समर्थक. महेश दादा आपलं सहर्ष स्वागत. तो 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 10 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. एक सिक्सर तो आलाय. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. 10-29. हा परत टाकावा लागेल बॉल. अंपायरचा सिग्नल हा नो बॉल आहे. आणि फ्री हिट असणार आहे पुढचा बॉल. आता एक संधी निर्माण झाली आहे. फ्री हिट बॉल खेळण्याची संधी आहे. नो बॉल आलाय. टीमची धावसंख्या नो बॉल द्वारे आतापर्यंत 41. षटकार मारल्यानंतर दबावामध्ये आलाय गोलंदाज प्रणय पाटील. मागच्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या परंतु या ओव्हरची सुरुवात खराब झाली आहे. 8 रन आलेत मागच्या 2 बॉलवर. 36 करायचे होते. 28 करायचे आहेत. मॅच मध्ये कमबॅक. उलटा सोडवलाय. बॉल हवेत आहे. टायमिंग फसलंय. फ्रीटचा बॉल आहे. दर्शन खाली येतोय. दर्शन असे झेल अगदी सहज घेतो आणि ते रनआउट चान्स. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली ऑनफिल्ड अंपायर कडून. रनआउट चेक केला जाईल.
नॉट आउटचा निर्णय आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा निर्णय आता पंचांच्या माध्यमातून येतो आणि या मॅचला हळूहळू कलाटणी येत चालली आहे. या मॅच मध्ये कमबॅक होते टीमची धावसंख्या या व्हाईट बॉलच्या मदतीने 44 धावा 69चं टार्गेट आहे. मॅच ऑन. 9 बॉलचा काही शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 25 धावा करायच्या आहेत. 25 धावा होऊ शकतात. प्रयत्न करायला पाहिजे. सामन्यामध्ये आता हळूहळू येतोय संघ बेस्ट ऑफ बोरशेतीचा. जरी या मॅच मध्ये 6 विकेट गेल्यात तरी देखील मॅच ऑन आहे बेस्ट ऑफ बोरशेतीसाठी. प्रणय पाटील तयार. बॉल हवेत आहे. टायमिंग फसलंय. प्रणय धावतोय मागच्या बाजूला. नाही, तिघांच्या मध्ये पडेल बॉल. दुसरा धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा इथे मिळताना दिसतील. टीमची धावसंख्या 46 46 धावा. आता 23 धावांची गरज आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल 23 रन. 36 पाहिजे होते, 13 आलेत. मागच्या 4 बॉल मध्ये आता 8 बॉल 23 ची गरज आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये बेस्ट ऑफ बोरशेती. एखादी विकेट मॅच मध्ये पकड मजबूत. कोणगाव या टीमची दोलायमान अवस्थेमध्ये सामना. क्वालिफायर राऊंड सध्या पाहायला मिळत आहेत. ग्रामीण धमाका बिग बॅश लीग या स्पर्धेचे 32 टीम खेळणार आहेत पुढच्या 5 दिवसामध्ये. आज 21 ला स्पर्धेला सुरुवात झाली. 25 पर्यंत स्पर्धा रंगेल. बीट केलाय या बॉलवर. सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल प्रेशर निर्माण करेल. 7 बॉल मध्ये आता धावा करायचे 23. या बॉलवर जर मोठा फटका आला नाही बेस्ट ऑफ बोरशेतीच्या खात्यात तर मात्र संघ बॅकफुटला जाईल. हा बॉल प्रणयला चांगला टाकावा लागेल. हा बॉल महत्वाचा बॉल आहे या मॅचचा. 7 बॉल 23 धावांची गरज आहे. प्रणयने आतापर्यंत 3 महत्वाच्या विकेट घेतल्यात. प्रणयने तो दबाव बनवलाय. प्रणयला कानमंत्र दिला जातोय परंतु त्याचा पाहूया किती फायदा होईल. चला जास्त वेळ घेऊ नका. फास्ट क्रिकेट खेळत राहा. लास्ट बॉल या ओव्हरचा. 7 बॉल 23 रन. शॉर्ट फाईन शॉर्ट थर्ड पॉइंट. शॉर्ट कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये. पायातला बॉल होता. हेलिकॉप्टर ड्राईव्ह उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. वाईडिश लॉंग ऑन. 1 रन तिथे मिळताना दिसेल. चांगली फिल्डिंग. 22 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 6 बॉल मध्ये. 6 चेंडू 22 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. चला आता मानकोली टीम तुम्हाला डगआउटच्या जवळ जायचंय. तिथे सगळी टीम मीटिंग टीम हडल सगळं जे काही करायचं ते करून घ्या. लगेच मैदानामध्ये उतरायचंय या नंतरच्या सामन्यामध्ये. सहा बॉल 22 धावांची गरज आहे आणि हे 6 बॉल 22 रनचं जे समीकरण आहे हे कोण गावाचं काही पिछा सोडणार नाहीये. कारण नुकतंच लक्ष स्पर्धा जी संपन्न झाली आहे बापगाव देवरुंग तिथे देखील हे समीकरण होतं 6 बॉल 22. त्याच्यामुळे हे जे समीकरण आहे हे इथेही आलंय 6 बॉल 22. शेवटी आमच्या कॉमेंटेटरचं काम आहे आठवण करून देणं. आपण न्यूट्रल आहे आणि त्यामुळे तो 6 बॉल 22चा पाठलाग काही सोडत नाहीये. पण त्यावेळेला गोलंदाज वेगळा होता. आज गोलंदाज वेगळा आहे. आज ग्राउंड वेगळं आहे. त्यावेळेला ग्राउंड वेगळं होतं. जरी तिथे रेलिंग अशीच लागलेली होती परंतु ग्राउंड वेगळं आहे. बघूया इथे काय घडतंय. या मॅच मध्ये काय घडतंय. कोण गाव संघ घर के मैदान पर शेर या फिर ढेर हे पाहायचंय. 6 बॉल मध्ये धावा डिफेंड करायच्यात 22. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज उदय. उदय एका नवीन विजयाचा उदय निर्माण करून देईल का या टीमला. पहिला बॉल उचललाय उदयने. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला बॉल सिक्सर. आता धावा करायच्यात या मॅच मध्ये 16. मी म्हटलं होतं अजून हे समीकरण काही पाठलाग सोडणार नाहीये या टीमचं. पहिला बॉल सिक्सर. लगेच विकेट किपर आलाय महाराष्ट्र पोलीस रवी देसले कानमंत्र देण्यासाठी. 5 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज आहे. चांगलं टायमिंग चांगला फटका भव्य षटकार उदय भागरेच्या बॅट मधून.
उदय भागरेच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर सिक्सर. 16 धावांची गरज आहे. 5 मध्ये 16 हे समीकरण. पुढचा बॉल स्टेप आउट, त्यानंतर ऑन ड्राईव्ह लॉफ्टेड, डीप मध्ये फिल्डर. 1 रन कंप्लीट. कीपर एंडला थ्रो येतोय. प्रयत्न सुरू आहेत आणि आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय. 2nd रन कंप्लीट. झाल्या त्या 2 धावा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे उदय स्ट्राईक घेण्यासाठी जाईल तर 1 धाव वाचवा, कमीत कमी ती महत्वाची ठरेल. नंतर तुम्ही 2 धावा तशाच खर्च करताय. एक धाव महत्वाची आहे. तो इथे धावा आलेल्या आहेत पहिल्याच बॉलवर. षटकाराने त्याच्यानंतर 2. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धावांची गरज. ओ पुल केलाय, पॉवरफुल आहे गॅप मध्ये. 1 टप्पा घेत 4 चौकार. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगतोय. 2 धावा खर्च केल्या, स्ट्राईक मिळाली, एअर स्ट्राईक सुरू झाली आहे. 4 धावा ऍड होत आहेत. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढत आहेत. धावा झालेल्या आहेत आता 59. 3 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. कोण गावच्या घरच्या मैदानावर कोण गावचा संघ शिवचेरोबा, कोण गाव आणि त्यांच्या विरोधात बेस्ट ऑफ बोरशेती अशी लढत आहे. 22 धावांचं समीकरण होतं. 3 बॉल 10 ची मॅच आली आहे. मागच्या 3 बॉल मध्ये 12 धावा आलेल्या आहेत. मॅच जर टाय झाली सुपर ओव्हर खेळवली जाईल. आताच त्याची माहिती देतोय. हेच नियम आहेत ग्रामीण क्रिकेटमध्ये, या स्पर्धेमध्ये, आपल्या स्पर्धेमध्ये. चला 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 10 धावांची गरज. परत एक वेळा प्रेशर ऑन बॉलर. गोलंदाजांवर तो दबाव बनवलाय. तुम्ही पाहताय ग्रामीण धमाका बिग बॅश लीग क्वालिफायर श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे रंगणारा हा दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये एक महत्वाचा सामना बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्यांच्या विरोधात कोणगावचा संघ. लास्ट 3 बॉल मध्ये 10 धावा करायचे आहेत. बोल तयार. पुढचा बॉल शॉर्ट बॉल, तो एंडला लागलाय, सिक्सर. बॅटच्या टो एंडला लागून देखील बॉल सीमा रेषा पलीकडे गेलाय. असं वाटलं की स्क्वेअर लेगला चाललाय बॉल, परंतु टायमिंग फसलं. टो एंडला लागला आणि डोक्यावर हात गेलेत आता बॉलरचे. हे घडतं आणि या मॅचची कहाणी बदलली आहे. परत एक वेळा आता या मॅच मध्ये परत एक वेळा 4 धावा हे समीकरण आलेलं आहे. या मॅच मध्ये एकाएकी कमबॅक झालंय. खतरनाक सामना इथे रंगत असताना सामना बदलतोय. कहाणी बदलते या मॅचची. व्हॉट अ मॅच, काय सामना इथे रंगलाय. खतरनाक मॅच. आता बॉल शिल्लक आहे 2 बॉल मध्ये 4. टाय झाला सुपर ओव्हर. हा बॉल महत्वाचा आहे. हा बॉल डॉट आला तर मॅच मध्ये येतील. पुढचा बॉल 2 मध्ये 4. प्रेशर बॉलरवर आहे. काय खेळ आहे सध्या मैदानामध्ये. उदय, मी म्हटलं होतं हा उदय एक नवीन विजयाचा उदय निर्माण करू शकतो. आता या मॅचची कहाणी बदलते. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 2 बॉल मध्ये 4 धावा. डिफेंड केल्या तर परत एक वेळा तोच जल्लोष, तोच उत्साह कोणगाव टीमचा. ओ खोलवर टप्प्याचा बॉल, हा चांगला बॉल आहे. 1 रन मिळेल. आता 1 रन तरी वाचेल का हे पाहायचंय. थ्रो आलाय आणि आता स्ट्रायकर एंडला की नॉन स्ट्रायकर एंडला हे पाहायचंय. पंच सांगतायत नॉन स्ट्रायकर एंडला आउट आहे. 1 बॉल 3 रनची गरज. आलेत मॅच मध्ये परत एक वेळा. म्हणजे उदय आउट आहे असं पंचांचं मत आलेलं आहे. उदयने ती क्रीज सोडली म्हणजेच काय, आता बॅटर देखील येईल मैदानामध्ये. जो बॅटर मैदानामध्ये तो स्ट्रायकिंग एंडला जाईल. दादू नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला येईल कारण त्याच एंडला विकेट आली आहे. जसा थ्रो हातात आला बॉलिंग एंडला तिथेच आउट झालाय बॅटर. म्हणजे ती एकच धाव मिळाली आणि तो लगेच निघाला आणि तो बॅटर आहे उदय भागरे. त्याच्यामुळे जो नवीन फलंदाज येईल त्याला जावं लागेल स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि जो मैदानामध्ये होता खेळाडू तोच जाईल स्ट्रायकिंग एंडला. दादू ऍक्शन रिप्ले. ऑन साइडला फिल्डिंग चांगली होती, बॉल चांगला होता आणि बरोबर तो एकदा वाचवण्याचा प्रयत्न. इथे पा इथून झाली चूक. बॅट पहिले क्रीज मध्ये ठेवली होती आणि तो लगेच सुटला. त्याच्यामुळे जसा निघाला तसा स्टंपला लावलाय बॉल.
त्याच्यामुळे जो नवीन फलंदाज येईल तो असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. जो मैदानामध्ये होता दादू तो असेल स्ट्रायकिंग एंडला. कन्फर्म. आणि आता एक बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे. 2 काढल्या तर सुपर ओव्हर होईल. पहिला सुपर ओव्हरचा थरार देखील पाहायला मिळू शकतो या क्वालिफायर मध्ये. 6 बॉल 22 हे समीकरण. कहा था ना मैंने, अशा मॅचेस होतात, रंगतात या मॅचेस. हा शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. 3 धावा डिफेंड करायचे आहेत. हा बॉल चांगला टाकावा लागेल कोणगावच्या टीमला. या बॉलवर मोठा फटका पाहिजे बोरशेती टीमला जर क्वालिफाय व्हायचं असेल पुढच्या मॅच मध्ये सुपर 8 मध्ये. कारण दर दिवशी 2-2 संघ सुपर 8 मध्ये जाणार आहेत. 25 तारखेचं तिकीट मिळेल त्या टीमला. मग तुम्हाला तिथे खेळायचं आहे. तिथून सुपर 4 सेमी फायनल. मग तुमचं स्थान पक्क आहे. 17 पासून 22 पर्यंत मेन स्पर्धेमध्ये. लास्ट बॉल, एक बॉल 3 रन. ओ बॉल डॉट आहे. या मॅच मध्ये जिंकलेले आहेत कोणगाव. होम ग्राउंड वर आज 1.25 ठरलेले आहेत. परंतु 22 धावा आता डिफेंड झालेले आहेत. त्यामुळे हा इतिहास बदललाय. अभिनंदन. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता एक वेगळा आनंद दिसतोय. कारण अशी मॅच जी होती, महेश दादा यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद. संतोष दराड यांची बीपी वाढली होती, ती ऑलमोस्ट 120 पासून 160 पर्यंत गेली. आणि शेवटी हा सामना जिंकलाय होम ग्राउंड वर. वेल प्लेड टीम शिवचेरोबा कोणगाव. अभिनंदन. या मॅच मध्ये जिंकलेले आहेत शिवचेरोबा कोणगाव. खतरनाक मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता इथे दिला जाईल. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय चला बॅटिंग करणारी टीम फलंदाज मैदानामध्ये पाठवा. या मॅचचा हिरो आहे मॅन ऑफ द मॅच प्रणय पाटील, ज्याने 3 विकेट घेतले एकाच ओव्हरमध्ये. कलाटणी दिली या मॅचला. प्रणय ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन. त्याचबरोबर नुकतंच आमच्या मुख्य व्यासपीठावर स्केच आर्टिस्ट